सोयगाव तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांचा वणवा, अधिकाऱ्यांवरही अंकुश नाही का? नागरिकांचे देखील हाल। सोयगाव तालुका भौगोलिकदृष्ट्या सुमारे 120 किलोमीटर लांबीचा असून विविध शासकीय कामांसाठी नागरिकांना तहसील कार्यालयावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागते। मात्र तालुक्याच्या मुख्य ठिकाणी असलेल्या तहसील कार्यालयात अनेक वेळा कर्मचारी अनुपस्थित राहत असल्यामुळे दूरवरून येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। सकाळपासून कार्यालयात ताटकळत बसूनही संबंधित कर्मचारी उपस्थित नसल्याने नागरिकांची कामे खोळंबत असून वारंवार फेऱ्या माराव्या लागतायत। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी देखील व्यक्त होत आहे। या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन सेना तालुकाध्यक्ष अंकुश पगार यांनी आज तहसील कार्यालयात स्टिंग ऑपरेशन करून रिकाम्या खुर्च्यांचे वास्तव चित्र समोर आणले। यामधून तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी गैरहजर असल्याचे स्पष्ट झाले असून कर्मचाऱ्यांवर कुणाचाच अंकुश नसल्याचे चित्र देखील उघड झाले। महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित होत आहे की संबंधित तहसील कार्यालयातील या ढिसाळ कारभारावर स्वतः तहसीलदार मनीषा मेने मॅडम यांचाही वचक राहिलेला नाही का, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करतायत। कार्यालयीन शिस्त व कर्मचारी उपस्थिती याबाबत वरिष्ठ स्तरावरून ठोस कारवाई का होत नाही, असाही प्रश्न निर्माण झालाय। तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाने या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घ्यावी, कर्मचारी अनुपस्थित बाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच नागरिकांना होणारा त्रास त्वरित थांबवावा, अशी जोरदार मागणी केली आहे। अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। झुंझा जनता न्यूज साठी विशेष प्रतिनिधी कृष्णा पाटील, सोयगाव। सोयगाव तहसीलमधून माहिती काढली असता सोयगाव तालुक्यातील तहसील कार्यालय या ठिकाणी नायब तहसीलदार महसूल भोवरे साहेब या ठिकाणी उपस्थित नाही आहे। तहसील कार्यालयातून माहिती काढली असता तहसील कार्यालयातील कर्मचारी म्हणतात की आमचा आदेश अप्पर निवडणूक आयोग अधिकारी संभाजीनगर व ADM सिल्लोड यांनी आमचे आदेश महानगरपालिका संभाजीनगर या ठिकाणी काढलेले आहे। आम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागते, परंतु सोयगाव तालुक्यातून बाहेरगावावरून येणाऱ्या खेड्यापाड्यातून गोरगरीब जनतेचे काम होत नसून या ठिकाणी काही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नाही। सदर तहसीलदार सोयगाव तहसील कार्यालय येथील माननीय श्रीमती मनीषा जोगदंड हे सुद्धा उपस्थित नाही आहे। सोयगाव तहसील कार्यालयामधील हा व्हिडिओ अधिकारी कर्मचारी नसल्यामुळे गोरगरीब जनतेचे कामं होत नसून या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्यात येत आहे की महानगरपालिका निवडणूक यासाठी सोयगाव तहसील व सिल्लोड या ठिकाणचे कर्मचारी अधिकारी नेमलेले आहेत, तरी सदर आम्हाला तिकडं जावं लागतं असं तहसील कार्यालयातील काही कर्मचारी यांचं म्हणणं आहे। या ठिकाणी नायब तहसीलदार माननीय संभाजी देशमुख यांची खुर्चीसुद्धा खाली आहे। तसेच उपकोषागार हे कार्यालय नेहमी बंद असते। शासनाचा लाख लाख दीड लाख पगार घेऊन कोषागार अधिकारी हे येत नसतात व वारंवार उडवाउडीची उत्तरे देत असतात। माझी ड्युटी इकडे आहे, माझी ड्युटी तिकडे आहे, असं त्यांचं वक्तव्य असते। ठीक आहे, सोयगाव तहसील कार्यालय येथील श्रीमती मनीषा मेने मॅडम, तहसीलदार सोयगाव तालुका बॉस या ठिकाणी आतापर्यंत लॉक आहे, तरी माननीय तहसीलदार साहेब मनीषा मेने यांची उपस्थिती आतापर्यंत दिसून येत नाही।
नेमकं तहसील कार्यालयामध्ये चालू काय आहे हे जनतेच्या लक्षातच येत नाही आहे. सोयगाव तालुक्यातील 1 नंबर सोयगाव तहसीलचा भ्रष्टाचार समोर येत आहे. तरी सदर या ठिकाणी अधिकारी कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे गोरगरीब जनतेचे कामं होत नसून गोरगरीब जनता सोयगाव तालुक्यातील परेशान आहे. तरी मी या अनुषंगाने बोलतो की रिपब्लिकन सेना सोयगाव तालुका अध्यक्ष अंकुश मधुकर पगारे मी कलेक्टर साहेब यांना निवेदन दाखल करणार आहे की सोयगाव तहसील येथील कर्मचारी अधिकारी यांची ड्युटी निवडणूक केंद्रामध्ये लावू नये. यांना सोयगाव शहरातील तहसीलमध्येच यांना उपस्थिती द्यावी व गोरगरीब जनतेचे कामे करावे इतकीच मी आपणास नम्र विनंती करणार. झुंजार जनता न्यूज, फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग.